दरम्यान आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पुण्यातल्या फायर ब्रँड नेत्या रुपाली ठोंबरे यांना पुणेकरांनी थेट घरचा रस्ता दाखवला। पुण्यातील 2 प्रभागातून लढणाऱ्या ठोंबरे यांना दोन्ही मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला। त्यामुळे संतापलेल्या रुपालीताईंनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर मोठा ड्रामा केला, पण जनतेनं दिलेला कौल अखेर त्यांना मान्यच करावा लागला। रुपाली ठोंबरेंचा दोन्ही जागांवर पराभवाने रुपाली ठोंबरे बिथरल्या। ईव्हीएम बदलल्याचा आरोप करत 2 तास मतमोजणी बंद। बहिष्कार टाकलेला आहे। आता थोड्या वेळात लोकशाहीचा गळा जो दाबलेला आहे त्याचा निकाल तुम्हाला येईल। या आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पुण्यातील उमेदवार रुपाली ठोंबरे। अजित पवार गटाने रुपाली ठोंबरेंना पुण्याच्या 2 प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं। प्रभाग क्रमांक 25 आणि प्रभाग 26 ब मधून रुपाली ठोंबरे लढल्या, पण दोन्ही ठिकाणी त्यांना पराभव पत्करावा लागला। हा पराभव जिव्हारी लागल्यानं मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच ठोंबरेंनी मतमोजणी केंद्रावर जोरदार राडा घातला। मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर रुपाली ठोंबरे यांनी ईव्हीएम मशीन बदलल्याचा आरोप केला। फक्त आरोप करूनच त्या थांबल्या नाहीत, तर स्ट्रॉंग रूम मध्ये घुसण्याचाही त्यांनी प्रयत्न केला। रुपाली ठोंबरेंनी घेतलेल्या आक्षेपामुळे तब्बल 2 तास या प्रभागातील मतमोजणी थांबली होती। रुपाली ठोंबरेंचा नेमका आक्षेप काय होता? मतदाना दिवशी वापरलेल्या ईव्हीएम मशीन आणि मतमोजणीला आणलेल्या मशीनमध्ये तफावत आहे। प्रशासनानं जाणीवपूर्वक मशीन्स बदलल्या। मी उमेदवार आहे, निवडणूक आयोगानं आम्हाला ईव्हीएमचे नंबर दिले होते, त्यात त्यांची सही आणि शिक्काही होता। मतदान झालेले आणि मतमोजणीच्या टेबलावर आलेल्या मशीन्स वेगवेगळ्या होत्या। एखादी मशीन मॅच झाली नाही तर समजू शकतो, पण 13 मशीन न सांगता बदलल्या कशा? रुपाली ठोंबरेंचा आक्रमकपणा पाहून अधिकारी चक्रावले। मतमोजणी केंद्रावर एक मोठी जाळी बसवण्यात आली होती। ती जाळी चढून जाण्याचा प्रयत्न रुपाली ठोंबरेंनी केला। शेवटी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बोलवावं लागलं। आता ठोंबरे यांच्यावर निवडणूक आयोगाकडून कारवाईची शक्यता व्यक्त केली जाते। मात्र 2 ठिकाणावरून पराभव स्वीकारावा लागल्यामुळे ठोंबरेंच्या राजकीय वाटचालीवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। रेवती हिंगवेसह ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, पुणे।